गावचे सुपुत्र, संयमी, कार्यकुशल आणि प्रामाणिक असणारे एक भारतीय सैनिक माननीय दत्तात्रय गोपाळ देवर्डेकर यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा व पुढील वाटचालीत साहेब आपणास उदंड दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा। देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि आमच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या तुमच्या अपार योगदानाबद्दल आम्ही तुमचे सदैव ऋणी आहोत। निवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा। आर्मीचा युनिफॉर्म उतरवलात तरी तुम्ही देशाचे खरे हिरो कायम आहात। तुमच्या शौर्याला आणि त्यागाला आमचा सलाम। शुभेच्छुक परिते गावचे ग्रामस्थ, आजी माजी सैनिक व समस्त देवर्डेकर परिवार, परिते, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। नमस्कार, मी दत्तात्रय गोपाळ देवर्डेकर, मुक्कामपोस्ट परिते, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। मी सन 1985मध्ये इंडियन आर्मीमध्ये बॉम्बे इंजिनियर ग्रुपमध्ये जॉईन झालो। 2003मध्ये मी तिथून रिटायर झालो। माझ्या 18 वर्षाच्या सेवेच्या काळात मी माझ्या वतीने इमानदारीने काम केलेलं आहे। त्याचं मला प्रामुख्याने पुढील आयुष्यासाठी भरपूर लाभ झालेला आहे। तिथले माझे सहकारी जे होते ते अजून पण आमच्या संपर्कात आहेत। परवाच माझा 24 मेला कार्यक्रम झाला, त्यावेळचे म्हणजे जवळजवळ 35 वर्षापूर्वीचे माझे सहकारी ते पण सामील होते। म्हणजे आमचे अजून पण कनेक्शन चालू आहे, एवढं आमचं जीवापाड प्रेम होते। त्यानंतर मी 2011 साली रेल्वेमध्ये जॉईन झालो। रेल्वेमध्ये मला योगायोगाने इलेक्ट्रिक डिपार्टमेंट मिळाले, जे आर्मीमध्ये पण माझं इलेक्ट्रिक डिपार्टमेंट, त्याचा लाभ आर्मीच्या सर्व्हिसला मला रेल्वेच्या कामामध्ये भरपूर मदत झाली। त्यामुळे मला प्रमोशनला पण फायदा झाला आणि माझ्या सिनियर आणि ज्युनियर स्टाफमध्ये पण माझी चांगल्या प्रकारे प्रतिमा मंजूर झाली। त्यामुळं मला जे कष्ट मी जिद्दीने केले त्या कष्टाचं मला फळ मला रिटायरमेंटच्या वेळी माझा सत्कार सोहळा जे हे केला त्यावेळी माझे सेनेतले सहकारी, माझे रेल्वेतले सहकारी, प्लस रेल्वे वरिष्ठ अधिकारी गंगाराम साहेब, त्यानंतर वसंत रोळे साहेब, BHM भास्कर पाटील साहेब यांनी मला आणि इतर सहकाऱ्यांनी सर्वांनी मला भरपूर कार्यक्रमासाठी मदत केली आणि ज्यानं मी निमंत्रण दिले ते सहकुशीने आणि वेळेच्या आधी हजर झाले। मला हा कार्यक्रम पाहून मला माझा स्वतःवर अभिमान वाटला की माझ्या शब्दाला इतका मान आहे ते। आणि पूर्वी आम्ही एक शेतकरी कुटुंबातील, साधारण शेतकरी कुटुंबातून आमचं एकत्र कुटुंब, माझे 3 भाऊ 1 बहीण आणि आई वडील माझे लहानपणीच वारले। आईनं आणि माझ्या भावाने मला सांभाळ केला आणि मी जसं मला वयाच्या 5-6 वर्षापासून मी त्यांना शेती कार्यात मदत करत होतो। शेती करत मी 10वी कसा तरी पास झालो। त्यानंतर मी आर्मी जॉईन केली। त्यानंतर आमच्या घरातलं जरा प्रगतीचं झालं। आज आम्ही 3 भाऊ आणि माझी बहीण आणि आम्ही उत्कृष्ट सेटलमेंट आहोत। आमचे मुलं पण आपल्या क्षेत्रात नाव कमवत आहेत। शेतामध्ये आम्ही लहानाचं मोठं झालो, सेवा म्हणून आम्ही आता शेत करत आहे।